Ready, go! नमस्कार, मी सपना आणि सपनास केक्स अँड रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण आज मूग डाळीची भजी बनवणार आहोत. तर चला मग बघूया रेसिपी. मूग डाळ स्वच्छ धुवून 6 तासासाठी भिजवून ठेवलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, 6-7 लसणाच्या पाकळ्या, आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे आणि धणे याची आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये जाडसर अशी पूड करून घ्यायची आहे. माझ्या मुलांना मूग डाळीचे भजे खूप आवडतात, म्हणून मी सर्वांसाठी खास ही रेसिपी घेऊन आली आहे. तर बघा, इथे आपण जाडसर अशी पूड करून घेतलेली आहे. आता आपण हिरवी मिरची, लसूण, आलं याची जाडसर अशी पेस्ट करून घेणार आहोत. इथे पेस्ट झाली. मूग डाळीची पण जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि पेस्ट जास्त बारीक नको, म्हणून हाताने तिला टेस्ट करून बघायची. अशा प्रकारे आपल्याला सर्व डाळ ही जाडसर अशी दळून घ्यायची आहे. डाळ दळून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचे आहे आणि पिठाला हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं डाळीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. एका कढईत तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता डाळ फेटून झालेली आहे. डाळीमध्ये आपल्याला आता हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, धणे आणि जिरे पावडर, पिठामध्ये सर्व मिश्रण टाकून झालेलं आहे. आता पिठाला व्यवस्थित 5 मिनिट परत फेटून घ्यायचं आहे. आता पावसाळा सीझन चालू झालेला आहे, तर सर्वांना चमचमीत खाण्याची इच्छा होते. तर भजे हा बेस्ट ऑप्शन आहे. आपण आता पिठामध्ये हळद टाकलेली आहे आणि परत एक वेळा फेटून घेतलेला आहे. तर बघा, आता आपलं इथे भज्यांसाठी पीठ रेडी झालेलं आहे. A few moments later. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण तेलामध्ये भजे टाकणार आहोत. तर इथे बघा, तेल तापलेलं आहे. तर आता आपण भजे टाकूया. व्यवस्थित राऊंड शेपमध्ये भजे टाकून घेऊया. हाताला चटके न लागता हात सांभाळून आपल्याला हे व्यवस्थित भजे असे टाकून घ्यायचे आहे. बघा, आणि मंद आचेवर कुरकुरीत फ्राय होईपर्यंत भजे व्यवस्थित होऊ द्यायचे आहे. बघा, आपले मूग डाळीचे भजे इथे तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. Nice.